नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, केंद्र सरकारचा मोठा निर्णय. कौटुंबिक पेन्शन बाबत नवे नियम जाहीर. मुलांना वडिलांची पेन्शन कधी मिळणार, जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला आपण जोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट मिळण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, केंद्र सरकारने कौटुंबिक पेन्शन संदर्भात महत्त्वाचे नियम जाहीर केले आहे. सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पेन्शन कशा पद्धतीने मिळणार, विशेषतः मुलांना वडिलांची पेन्शन कधी आणि कोणत्या अटीवर मिळेल याबाबत आता स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या निर्णयामुळे हजारो कुटुंबांमधील भ्रम दूर होणार आहे. दोन पत्नीच्या प्रकरणात काय होणार पहा मित्रांनो, नवीन नियमानुसार एखादा मृत कर्मचाऱ्यांच्या दोन पत्नी असतील तर दोघांनाही नियमानुसार समान वाटा देण्यात येईल. जर एका पत्नीचा मृत्यू झाला तर तिचा हिस्सा तिच्या पुत्राला दिला जाईल. यापूर्वी अशा प्रकरणामध्ये वाद निर्माण होत होते, मात्र आता केंद्र सरकारने नियम स्पष्ट केल्याने पेन्शन वाटप प्रक्रिया सुलभ होणार आहे. मुलांना पेन्शन कधी मिळेल? मित्रांनो, सरकारने स्पष्ट केले आहे की पत्नी किंवा पती जिवंत असेपर्यंत प्रथम त्यांनाच कौटुंबिक पेन्शन मिळेल. त्यांच्या निधनानंतर पात्र मुलांना पेन्शन दिली जाईल. अविवाहित मुलगी, बेरोजगार मुलगा किंवा अपंगत्व असलेली मुली यांना ठराविक अटीवर पेन्शन मिळू शकेल. अपंगत्व असलेल्या मुलांना आयुष्यभर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. मुलींचे नाव काढता येणार नाही. मित्रांनो, सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहे की पेन्शनधारक जिवंत असताना त्यांच्या कुटुंब तपशिलातून मुलीचे नाव काढता येणार नाही. यामुळे मुलींचा हक्क सुरक्षित राहणार आहे. हा निर्णय विशेषतः महिलांच्या अधिकारांच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे. नियमांमुळे काय फायदा? मित्रांनो, पेन्शन वाटपातील वाद कमी होतील, मुलांचे हक्क सुरक्षित राहतील, कुटुंबियांना स्पष्ट मार्गदर्शन मिळेल, प्रशासकीय प्रक्रिया सुलभ होतील. केंद्र सरकारच्या या नव्या नियमामुळे कौटुंबिक पेन्शन बाबत असलेला गोंधळ दूर होणार आहे. विशेषतः दोन पत्नीच्या प्रकरणात तसेच मुलांच्या पात्रतेबाबत स्पष्टता आल्याने हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांनी नवीन नियमांची माहिती घेऊन आपले कागदपत्र अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.